नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आपल्या कुंडलीमध्ये जर केतुग्रह कमजोर अवस्थेत असेल तर त्याची काय निशाणी असतात, कसं ओळखावं की केतुग्रह आपला कमजोर आहे, याविषयी जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। व्हिडिओला सुरुवात करूया। केतुग्रह हा एक छायाग्रह आहे, तसेच त्याला मिस्टेरियस ग्रह देखील म्हणून ओळखलं जातं। आपला केतू जर कमजोर अवस्थेत असेल तर आपल्याला मुलं होण्यामध्ये अडचणी येतात, गुडघ्यांच्या दुखण्याच्या समस्या होतात, ऐकण्याची क्षमता कमी होते, खोकल्याचे आजार होत राहतात। आपल्या आईकडच्या माहेरची परिस्थिती चांगली नसते, जसं की केतू हा मामा व आजोबांना यांना दर्शवतो। स्किन रिलेटेड आजार होतात, नखे खराब व्हायला लागतात, किडनी युरिनरीमध्ये प्रॉब्लेम्स होतात, मायग्रेनची समस्या होते, जीवनात अचानक बदल होतात, जसं की अचानक नोकरी जाते किंवा दुर्घटना होतात। अशा घटना घडतात की ज्यामुळे बाहेर यायला त्यातून वेळ लागतो। नशेची सवय तसेच जुगार खेळण्याची सवय लागते। साप चावणे, कुत्रा चावणे हे देखील कमजोर केतूचं लक्षण आहे। औषधाची रिॲक्शन होऊन त्याचा असर आपल्या शरीरावर पडतो। तसेच घरातील मुख्य द्वार नेहमी खराब असतो, हे देखील कमजोर केतूचं लक्षण आहे। घरांच्या भिंतींना दरार येतो। तर ही काही लक्षणं आहेत ज्यावरून आपण ओळखू शकतो की आपला केतुग्रह हा कमजोर आहे। त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे जाणून घेऊया। सगळ्यात पहिलं म्हणजे आपला मुख्य द्वार नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे। स्ट्रीट डॉगची सेवा करायची आहे, त्यांना खायला द्यायचं आहे। काळे व सफेद तीळ दुधात टाकून शिवलिंगवरती अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे आपण केतुग्रहाला मजबूत करू शकतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।